शकता मोठा फॅन दिला आपल्याला. कस्टमरला जर वारं पाहिजे असेल तरी बघा फॅन दिलाय. हे गाड लागतं हे. उन्हाळ्यात आपला कूलरचा विषय हा ब्लॉग बघितला असेल, त्यात त्याला लय वांदाय. हे लगा भारी आपलं उन्हाळ्यात. तो चलिए शुरू करते हैं. सो व्हॉट्सअप गाईस, तर कशा आहात तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे 19 ऑगस्ट. उद्या 20 ऑगस्ट म्हणजे 19 ऑगस्टला शूट झाला. 15 ऑगस्टचा विषय काय झाला माहिती आहे का? म्हणलेलो 20 तारखेला ब्लॉग टाकणार आहे, पण मुद्दा काय झाला सांगतो आता. की आमच्या एरियातले नेटवर्क नसतं या. मग माझा ब्लॉग एडिटिंग झाला आणि मी मोबाईल घेऊन जरा गेलो गावात. आणि मग मी टाकलेलंच होता गावात गेल्यामुळे फुल नेटवर्क गावलं. त्यामुळे गेला एक 15-20 मिनिटं ब्लॉग गेला आणि 15-20 मिनिटं मी गावात होतो. त्यामुळे ब्लॉग लगेच गेला, म्हणून जरा बोलण्यात चुकी झाली. आता जे जाऊ दे. तर आपण आपल्या मुद्द्यावर होता की आता हाय निघाली आले की आपल्याला गावात जायला लागतंय वडूजात. आता जाता वडूजात आपल्याला बरंच सामान घ्यायचंय, कांदा वगैरे काहीतरी घ्यायचंय. तर चला जाता. डीलचं सगळं सामान घेतलं. येऊ शकता, दिसतंय का नाही हे बघा. घेतलं कोथिंबीर ती. आणि नेहमीप्रमाणे आपली स्प्लेंडर नाही, कारण की ती स्प्लेंडर फिरवतो जानू. आता जानूला झोपला या, म्हणून आपण आणल्या स्कूटी. जाता स्कूटीचा म्हणजे सामान आणायच्या वेळेस आता स्कूटीत आणायला आणणार ही बघू शकताय. की तसा अडकवाय गावतं. मित्रांनो, आता मंडईत गेलेलो. मंडईतनं आता आल्यानंतर जरा आली सागर ट्रेडिंग कंपनी मध्ये जरा किराणा स्टॉक घ्यायचा होता आपल्याला. तर चला ती आता किराणा माल घ्यायचा. सागर ट्रेडिंग कंपनी पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, ही बघू शकता की अशी सागर ट्रेडिंग कंपनीची म्हणजे आहे ही जुनं आहे. म्हणजे पहिल्यांदा आलेलं, नंतर इकडे वाढवलं. इकडे बघू शकताय सागर ट्रेडिंग कंपनी बघू शकताय. इथं उत्तम दर्जाचा किराणाचा माल मिळतो आपल्याला आणि डिस्काउंट पण बराच मिळतो. तर चला इथून सामान घेता आपल्याला पाहिजे ती. बघू शकताय गर्दी पण खूप आहे. आता वेट करायला लागेल आपल्याला, वेळ थांबायला लागेल. तर मित्रांनो बघू शकताय की आपण आपलं सामान घेतलंय. जिरं ती ही आहे जिरं शकताय. काही जिरं आहे आणि अख्खा मसूर मसाला किती येईल बघा. तर मित्रांनो, सागर ट्रेडिंग कंपनी मधून आपण राहिलेला माल घेतला. आपल्याला काही जिरं आणि हेच पाहिजे होतं. काय तर घेतलं आपण खायला. हो काही सारलं मी लगेच जिरा आणि जिरं घेतला. आणि आपल्याला फक्त आता अख्खा मसूर मसाला पाहिजे, तो काय भेटला नाही. म्हणून आपण आता भारत किराणा स्टोअर मध्ये जायचं आहे. तर इथून रस्ता आहे, तुम्हाला माहितीच असेल. रस्ता नाही दाखवत, कारण की रस्ता दाखवायचा म्हणलं गाडी चालवणं मुश्किल होतं. शहराच्या भागात असतो आपण, काही नाही बाहेरच्या बाजूला काय नाही. तर चला भारत किराणा स्टोअर मध्ये मिळतात. तर मित्रांनो, आपण भारत किराणा स्टोअर मध्ये आलेलो. पण भारत किराणा स्टोअर आहे बंद. मग ते शेजारीच एक दुकान आहे, तिकडून आणता. तर इथं अशी पिशवी ठेवाय वगैरे कुठे असल्यावर होऊ शकतात. इथलं वाटतं सगळं. इथे एक बिल्डिंग होती, त्याचं काम चालू केलं वाटतं. आणि अनुराधा पान शॉपिंग म्हणून इकडे आलो आपण. तर मित्रांनो, इथं पण आपण आलेलो. पण इथं तर काय आहे, इथं पण अख्खा मसूर मसाला भेटलेला नाही. तर आता अख्खा मसूर मसाल्याचं पण वांदर एक होऊन बसलं या. तर चला आता बघूया कुठे मिळेल, तिथं मिळेल. आता एकच पर्याय राहिला, वैभव ट्रेडर्स आणि शहा ट्रेडर्स. त्यांच्याकडे भेटला तर नशीब, नाही तर संपला मग विषय. तिथं एक हाय बाजूला, पण तिथं पण नाही गॅरंटी वाटतं ना मला. मग एक काम करता, आधी वैभव ट्रेडर्स मध्ये जाता. तिथं नाही भेटला तर मग आपण इकडे जाता. मित्रांनो, आपण आता वैभव ट्रेडर्स मध्ये आले. पण इथं विषय काय झाला माहितीये का? इथं मी आलेलो चहाचं म्हणजे ही आपला अख्खा मसूर मसाला घ्यायला, पण इथं पण भेटला नाही. मग त्या शेजारी एक जी मार्ट आहे, जुन्या विश्वासांची नवी सुरुवात. त्यांचं म्हणजे ती ब्रीद वाक्य आहे ह्यांच्या जी मार्टचं. तर या जी मार्ट मध्ये आता बघू भेटला तर, कारण की त्यांनी वैभव ट्रेडर्स वाल्यांनी सांगितलं की इथं गॅरंटीशीर मिळेल. आता मिळेल नाही मिळेल मला माहित नाही. तर चला आधी तिकडे जाता. तर मित्रांनो, आपण आले जी मार्ट मध्ये. बघू शकताय कॅमेरा क्वालिटी नाही का. हा, तर आता हे नाही विचारता आपल्याला भेटते का नाही. तर मित्रांनो, हे बघू शकता की प्रत्येक असं सामान पॅकिंग केलेलं आहे. तांदूळ आहे, कुठला तांदूळ आहे मला काय माहित नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. बघू शकताय ही काय वेगळंच आहे. काय जी मार्ट काय ते लिहिलंय, ही काय लिहिलंय मला पण माहित नाही. ही पण बहुतेक
दुबार दुबारच लिहिले ना, मला काय वाचता येत नाही एवढी इंग्रजी, तरी पण बघा दुबार लिहिले एवढंच नशीब. हे सगळं तांदूळच आहे. हा वाला जो आहे सगळा कॉफी आहे. ही कुठला नेट कॅफे क्लासिक आणि ब्रू, हे काय लिहिलंय मला खरंच माहित नाही बरं का, मला काय वाचता येत नाही एवढं इंग्रजी. नेट कॅफेच माझ्या अंदाजे, नाहीतर मी जेमिनीला विचारत राहू दे. जेमिनी हे पण लई डोकं खात बसते जेमिनी. ही बघा ब्रू, आणि तुम्हाला जर पॅकेट पाहिजे असेल तर पॅकेट मध्ये पण मिळते. हे बघू शकताय परिवार चहा, आपण मग अशी घेतला GS च्या, हे बघू शकताय GS च्या हा ही रेड रेबल नॅचरल केअर, हे जे लगाले मी जाहिरात बघितल्या बरं का या रेड रेबलची. काय ती किती 5 का 6 जडीबुट्टींपासून बनवलेला जाते. ही चहा कमी खोकल्याचं न कशात औषध जास्त आहे. ही बघा ताजमहल, ताज काय जाऊ दे मुर्दे, 200 रुपयाला चहा पत्ती, आणि हे कितीला आहे? ही 42 रुपयाला आहे. म्हणजे ह्याच्या एवढीच ही 200 रुपयाला आहेत. जाऊ दे त्यापेक्षा. ही काय कोणास टाक मला काय एवढं माहित नाही. सोसायटीच्या घेतला की आपल्याला फुकाडमध्ये मिळते बघा. एवढं आहे सगळं इथं. त्यांचा स्टॉक रूम इथं सगळं क्लिनिंगचं ठेवलंय. कॉलिमचा 600, नंतर ही डेटॉल नंतर वेगवेगळं ठेवलंय. हँडवॉश काय आपल्याला गावणार नाही आपलं. तर चला शकता या असा आहे. रामपत्री गाणी पण चांगली लावली ती, पण मधनात ना अडकते ती. काय साऊंड सिस्टीमचा काहीतरी FM मधनं लावली असतील त्यांनी. जाऊ दे, आपण कामावर जाता. आपल्याला पाहिजे अक्का मसूर, तेवढ्यासाठी आपण आलो. भेटला का अक्का मसूर? हा तुम्ही हुशार झालं सांगितलं, त्याच्यावर मी आज दुकान फिरून आलो. पण अक्का मसूर त्यांनी दिला नाही. बघू शकताय मोठा फॅन दिलाय आपल्याला. कस्टमरला जर वारं पाहिजे असेल तरी बघा फॅन दिलाय. गाड लागतं हे ना. उन्हाळ्यात आपला कूलरचा विषय हा ब्लॉग बघितला असेल, त्याला लय वांदाय. हिला का भारी आपलं उन्हाळ्यात. तर मित्रांनो बघू शकता की आपल्याला ह्यो अक्का मसूरचा मसाला मिळाला या. पण ह्योच मसाला नाही म्हटलं तर 30 रुपयाचा या. असं ती जाऊ दे, अख्ख्या वडूदात तर काय कुठे मिळालं नाही, नशीब इथं भेटला. तर आता जाता घरी गेल्यानंतर ना आपल्याला बारक्या भावाला एक आणायला त्या शाळेतून. आता वाजले त्या बघू 3:56, म्हणजे थोडक्यात 4 वाजले. ते 1 तासापर्यंत जाऊ, अर्ध्या तासानं पण काम हा येणारच आहे वडूदात. कारण की ती ही आपल्याला मोबाईल दाखवायचा आहे. थांबा तुम्हाला माझा मोबाईल दाखवतो. ही बघू शकताय माझा मोबाईल आहे. आपलं महादेवाचं चित्र त्याच्या मागं लावलंय. ह्याला काय झालं नाही हो का, सगळं व्यवस्थित आहे. फक्त जरा ही पडल्यामुळे ही झाला या. इथलं जी स्ट्रीप असते का नाही बंद चालू व्हायची, मोबाईल स्विच ऑफ आहे हो. इथली स्ट्रीप आहे का नाही ती गेली, त्यामुळे मोबाईल स्विच ऑफ काढता येईना. नाहीतर की हो मोबाईल असता तर काय ब्लॉग शूट करायचा, नंतर न टाकायचा. तर त्याला तो राहिलेला विषय जाऊ दे, मरू दे. पण हे तर बघता. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता शाळेत, गुंड्याच्या बारक्याच्या शाळेत. तरी बघू शकता मागली शाळा आहे माझ्या मागं. हे बघा त्याची बिल्डिंग आहे शाळेची. आणि तेव्हा आता गावाला आता कुठं आता जस्ट शाळा सुटल्या. तर आता थांबूया. लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपलं कॉलेज म्हणजे बाहेरचा सीन दाखवलेला. इथून जी आत आहे का नाही तिकडं बाहेर जायला रस्ता आहे. आता आता 4:04, 15 मिनिटं बघ शाळा सुटाय. एक शाळेतलं पोरं झालं म्हणलं अरे भावा किती वाजल्या त्या, तर म्हटलं मग असं वाजल्या त्या 4:06. हे आमचं कॉलेज आहे बघा. ही दिसतंय का इकडले ते दरवाजा दिसते का नाही, खिडकी ही वाली खिडकी, ही झाडाच्या आडली ती आमची वर्ग खोली आहे. म्हणजे ते आमच्या कॉलेजची खोली आहे. बघू शकताय आता शाळा सुटल्या. ज्यांची पालक ज्या विद्यार्थ्यांचं पालक न्यायला आले ते विद्यार्थी जाते त्यांच्या घरी, आणि ज्यांचं पालक नाही ते आले ते अशा खेळत बसले त्या. मित्रांनो ही बघा आपला लय जुना फॅन गावलाय बघा. शोधत आलेला जायला लागला. मग मिठ्या मला मारल्या. म्हणजे एवढा फेमस झाली मी. होय ना, आठवण येते ती वय झालं राहिले ते मिठी मारून पाया बिया पडायला लागला. म्हटलं तुमच्यासारखं व्यक्तिमत्व कर्तृत्व आम्हाला पाहिजे असं तसं. फॅनच आहेस ना, फॅनच आहेस ना तू. तर चला आता ह्याला आज जाता घरी, आणि नंतर ना आपल्याला
तो मग अशी मोबाईल दाखवलेला आता तो का वाला त्याचं पण दाखवायचं आहे आपल्याला. तर तनुजा मोबाईल शॉपिंग मध्ये जाता आपण त्या कामासाठी चला जाता. तर मित्रांनो मग हे बघितल्याप्रमाणे म्हणजे गुंड्याला आणला या आणि आता ह्यो आपला मोबाईल दुरुस्तीला टाकायचा ह्यो दाखवलेला. बाजूची स्ट्रीप गेल्या बाकी काय प्रॉब्लेम नाही याला. कॅमेरा क्वालिटी का व्यवस्थित. हा आता बघू शकता की आपला बारका भाव आला या. बघू शकता एक तनुजा मोबाईल शॉपिंग त्याचं स्ट्रक्चर आहे. मोबाईल दुकान पण चांगलं बरी होत आहे. तर मित्रांनो ह्यांच्याकडे आलेलो पण हे काय म्हणते ती आम्ही फक्त सेल करायचं काम करतो, आम्ही काही रिपेअरिंगचं करत नाही. इथे एक कॉर्नरला ओप्पो मोबाईल केअर म्हणून आहे तिथं आता बघता बघू शकता की ओप्पो मोबाईल केअर इथून दिसतंय या. मग तिथं म्हणते ती जावा तिथं त्यांचं दुकान आहे फक्त ती रिपेअरिंगचं आहे. चला आता तिथं रिपेअर करायचं टाकता बघू. तर मित्रांनो आपण ओप्पो मोबाईल केअर मध्ये आलो या. ती बघू शकताय आपला बारका भाऊ निघालाय. गुंड्या ब्लॉकर बघू शकता इथं केअर मोबाईल म्हणजे डॉक्टर आपल्या माणसाचा डॉक्टर असतो तसाच इथं मोबाईलचा डॉक्टर आहे बघा. बघू शकताय ओप्पो केअर यांचं असं दुकानाचं स्ट्रक्चर बघा असं आहे. तर मित्रांनो आपला मोबाईल टाकलाय दुरुस्तीला 350 रुपये खर्च सांगितलाय. आता बघू आता ती म्हणते ती पण त्याला 15 दिवस वेटेज लागेल कारण की आपला मोबाईल आहे सॅमसंग गॅलेक्सी A03 आणि त्याचा म्हणजे पार्ट मिळणं म्हणजे एखादा डायनासोर शोधण्यासारखा आहे. तर मी नेक्स्ट ब्लॉगला थँक्यू फॉर वॉचिंग बाय.